गाइज, मी तुमच्या सर्वांचा लाडका बोल बांगडू 6-7. तर आज आपण एक सायन्स एक्सपेरिमेंट करणार आहे माझ्या लाडक्या बहिणीबरोबर. तिचं नाव आहे अनुश्री आणि तुम्ही हिला लाडाने चिव बोलू शकता. सो आता आपण आपल्या एक्सपेरिमेंटची सुरुवात करूया. गाइज, हा एक बॉक्स आहे सायन्स किटचा. जर तुम्हाला पण एक सायन्स किट करायचं असेल तर हे सगळे आयटम्स तुम्हाला मिळतील ह्याच्यात. हा जो सायन्स एक्सपेरिमेंट आहे त्याचं नाव आहे अंडर वॉटर वॉल्कॅनो. मला अंडर वॉटर वॉल्कॅनो करायचं असेल तर त्याच्यासाठी एक काचेचा ग्लास लागेल, मग थोडंसं एका छोट्याशा प्याल्यामध्ये तेल लागेल, थोडं कुकिंग ऑइल आणि थोडंसं पाणी लागेल. सो आता आपण वळूया थोड्याशा केमिकल्सकडे. तर आता पहिले आपल्याला घ्यायचं आहे सॅट्रिक ॲसिडची डब्बी, जी की तुम्हाला या किटमध्ये मिळेल. हिचं नाव आहे सॅट्रिक ॲसिड. तर आपण दुसरं घेणार बेकिंग सोडा. हे पण तुम्हाला या किटमध्येच मिळेल. त्याचे हे सगळे जे आयटम्स दिसतात तुम्हाला मिळतील. आणि आता तुम्हाला एक रेड फूड कलर घ्यायचा आहे बघा. आपण हा आपला एक्सपेरिमेंट करणार. तर आता आपण थोडंसं पाणी टाकणार ह्यात. मग नंतर 4 ड्रॉप टाकणार रेड कलरचे. 4 ड्रॉप टाकणार, कारण ह्याच्यातलं जे पाणी आहे ते जरा जास्तच आहे. छोटं जर असलं असतं तर तुम्ही 2 ड्रॉप टाका बस. तर आता आपण आपल्या चमच्याने ह्याला वेल मिक्स करू. तर आपलं हे नीट मिक्स झालं असेल. नंतर आपण ह्याच्यात टाकणार आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा. बस एवढं बेकिंग सोडा बस असेल. नंतर आपण ह्याच्यात टाकणार तेल. हे बघा तेल. तर तुम्ही बघत असाल ह्याच्यात जे बबल्स येत आहेत ते येत आहेत वर. आता आपण अर्धा चमचा टाकणार सिट्रिक ॲसिडचा. तुम्ही आता बघत असाल हे जे आहे ते एकदम अशा वॉल्कॅनो सारखं आता वर येईल. हळूहळू आता याला ऑब्झर्व करत राहा की हे कसं वर येत आहे. कारण जेव्हा तुम्ही पाणी टाकून त्याच्यात 2 कलर टाकतात आणि कलरमध्ये थोडंसं एसेन्स असतं त्या फ्रूटचं, आणि फ्रूटमध्ये जर तुम्ही बेकिंग सोडा टाकलं, बेकिंग सोडा आणि त्याचा थोडासा केमिकलचा रिॲक्शन होतो, आणि त्याच्यावर तुम्ही जर काही तेल टाकलं तर त्याचे एक बबल स्पॉन होतात. मग नंतर जर तुम्ही सिट्रिक ॲसिड टाकलं तर असं सिझल्स होत राहतं. मग आपला झाला हा अंडर वॉटर वॉल्कॅनो. जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं असेल माझ्या चॅनलला तर आता फटफट आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर बोला बाय बाय बाय.